नमस्कार सर्वांना. तर तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे वैष्णवी. तर तुम्हाला माझा थंबनेल बघून समजलंच असेल की आजचा व्हिडिओ काय आहे ते. तर आज मी बनवणार आहे चिकन मसाला राईस. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपी सांगणार आहे तुम्हाला. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ टुडेज व्हिडिओ. तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आणि पहिली गोष्ट म्हणजे जे आज आपण रेसिपी बनवणार आहे ती आपण कुकरमध्ये बनवणार आहे. तर चला मी तुम्हाला रेसिपीचे सगळे इन्ग्रेडियंट्स दाखवते. तर हे आहेत चिकन मसाला राईसचे इन्ग्रेडियंट्स. इथं घेतलंय मी अर्धा किलो चिकन. इथे घेतलंय 5 मीडियम कापलेले कांदे, आलं लसूण पेस्ट, 3 टमॅटोज, आणि इथं घेतले मी 12 मूठ तांदूळ. ते पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि चिकन पण मी ऑलरेडी धुवून घेतलेलं आहे. तर चला सुरू करूया आपल्या रेसिपीला. तर मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये मी आता 4 पळ्या तेल टाकलेलं आहे. आणि हे गरम झाल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तर कांदा टाकायचा आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण ह्यात कांदा टाकूया. तर इथे थोडा कांदा भाजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट. कांदा भाजून झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटोज. टोमॅटो टाकून झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये स्पाइसेस टाकणार आहे. तर सगळ्यात पहिला आपण टाकणार आहोत हळद, अर्धा चमचा हळद, आणि 2 चमचे लाल तिखट आपल्याला टाकायचं आहे. आणि टाकायचं 2.5 स्पून गरम मसाला, म्हणजेच की बिर्याणी मसाला. हा गरम मसाला आम्ही घरीच बनवलेला आहे. जर तुम्हाला या गरम मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. टोमॅटो चांगला शिजलेला आहे. आता आपण टाकणार आहोत चिकन. आपण घेतलं आहे ते अर्धा किलो चिकन. आता टाकायचं 1 चमचा मीठ. पूर्ण मिक्स करून घ्यायचंय. आणि साईडला आहे ना गरम पाणी करण्यासाठी ठेवायचं आहे, कारण की आपल्याला जेव्हा भात टाकेल ना त्याच्यानंतर आपल्याला त्यात गरम पाणी टाकायचं आहे. आता टाकूया कोथिंबीर. ते टाकते मी 4 चमचे दही. आणि ह्याला आपण पूर्ण एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आता चिकन आपल्याला 2 मिनिटं शिजून द्यायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये राईस टाकायचा आहे. आता ह्याच्यामध्ये टाकूया तांदूळ, जे की आपण इथं 12 मूठ घेतलेले आहेत. आता आपण टाकले 2 चमचे मीठ भातासाठी. पहिलं टाकलं होतं 1, ते होतं चिकन साठी. आणि आता आपल्याला पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये, जे आपण गरम केलेलं आहे ते. इथे आपण 3 ग्लास पाणी टाकणार आहोत, ते पण गरम. आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. इथे मी टाकते आहे 5 चमचे तूप. जर तुम्हाला जास्त तूप टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, जसं तुम्हाला आवडतं. नाहीतर मी जे प्रमाण टाकलेलं आहे ना ते एकदम बरोबर आहे. आता मी कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करायच्या आहेत. तर कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. मी गॅस बंद केलाय आणि आता आपल्याला वेट करायचंय 15 मिनिट साठी. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला कुकर उघडायचा आहे.
तर ही होती चिकन मसाला राईसची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि ट्राय करून झाल्यावर मला सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. आजसाठी एवढंच. लवकरच भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर अँड सबस्क्राईब.